नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे गव्हाच्या कणकेचा शिरा। या शिऱ्याला गुरुद्वारामध्ये जो प्रसाद मिळतो त्याला कडा देखील म्हणतात। चला तर पाहूया शिरा कसा बनवायचा। गॅसवर कढई ठेवली आहे, पाऊण वाटी तूप घालते आहे, म्हणजे 1/4 वाटी तूप घेतला आहे आणि 1 वाटी कणिक घेतली आहे। मंद आचेवर कणिक छान भाजून घ्यायची। छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं। भाजताना गॅसची फ्लेम सिमच ठेवायची। एक 10 मिनिटं आपल्याला कणिक भाजायला लागते। जोपर्यंत कणकेपासून तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ब्राऊन कलरचा असे कणिक ही भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने आता कणिक छान भाजून झाल्यानंतर 2 कप पाणी मी आधी गरम करून घेतलं होतं ते घालते आहे आणि अर्धा कप गूळ घालते आहे। तुम्हाला गूळ नसेल आवडत तर साखर जरी घातली तरी चालेल। जर या पद्धतीने नसेल करायचा तर तुम्ही पाण्यामध्ये गूळ किंवा साखर घालून छान एक उकळी येऊ द्यायची। नंतरही तुम्ही कणकेमध्ये घातलं तरी चालेल। पाणी आटल्यानंतर छान असा घट्टसर आपला शिरा तयार झालेला आहे। 1 चम्मच इलायची पावडर घालते आहे। शिरा तयार झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता। खाल्ल्याबरोबर तोंडात छान असा विरघळून जातो। मऊसूत असा आपला शिरा झटपट तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बनवायला इझी आहे आणि झटपट बनतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।